क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक 122ला थांबलेलो होतो. जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट कळू शकत नाही. कितीतरी मोठमोठाले उदाहरणं याच्यामध्ये दिली की कितीतरी ज्ञाते पुरुष नामदेव महाराजांसारखे घ्या, चांगदेव महाराजांसारखे घ्या, व्यासांसारखे घ्या, नाही म्हणजे नाही. किती विद्वान आहेत ही लोक, साधी आहेत, परंतु तरी पण नाही. त्यांना ते सांगतात देवाच्या मनात आलं पाहिजे. ओळ काय होती कालची? 176 नंबरची ओळ होती. 76 तैसी प्रकृती ही आड होती, ती देवेची सारली पर होती. मग परतत्व माझी मती शेजार केला. मी देवापासून जे बाजूला झालो होतो तर त्या पाण्यावर शेवाळ कशामुळे आलो होतो? आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने कोणतरी आलं आणि त्याने ते बाजूला केलं आणि मग ओरिजिनल पाणी स्रोत दिसायला लागलं. तसं माझ्यावर प्रकृतीचं आवरण आलं होतं. जसं तुम्ही परवा पण यांच्या इकडे गेलो तेव्हा म्हणलं होतं, ते पुस्तकात तुम्ही वाचलं होतं, आत्म्याचा पोशाख म्हणजे त्याचं नाव शरीर. आत्म्याचा पोशाख हे आपण सगळे काय घालून बसलेले? पोशाख. आत्म्याने पोशाख घातलेले. 84 लक्ष युनीच्या टाकसाळमध्ये प्रत्येक युनीमधला तो पोशाख आहे आणि तो देवाच्या मनात आलं पाहिजे. तिकडं गजेंद्राचा पोशाख होता ना, तरी त्याला सोडलं नकरापासून, आणि नकराला पण सोडलं. नकर म्हणलं त्याला सोडलं आणि मला नाही सोडलं तर मी पण तुमच्या नावाची बदनामी करीन. काय नाही हो, देवाला पाहिलं तरी काय होत नाही. मी पाहिले माझं त्यांचं चांगलं म्हणले, धराधरी झाली तरी पण नाही. म्हणजे ती प्रकृती देवानेच दिलेली आहे आणि ती प्रकृती परत देवानेच आवरून धरली पाहिजे. तर कुत्र्याच्या दृष्टांताप्रमाणे आपण पाहिलं त्याप्रमाणे, आहे की नाही? तद्वत ते म्हणतात. दुसरी गोष्ट काय सांगतात की श्लोक क्रमांक 3, मग बोलला तो किरीटी म्हणे, तुम्ही केली जे गोठी तिया प्रतिती दिठी निवाली माझी. ऐकणं वेगळं आहे, हे जगत सगळं परमात्मा नटलेलं आहे, हे ऐकणं वेगळं आहे आणि वस्तुस्थिती पाहणं वेगळं आहे. पाहणं म्हणजे इथे अनुभूती पण आलेली आहे, पण अनुभूती कधी माणूस घेतो? नमस्कार कधी करतो? चमत्कार पाहिल्यानंतर. तर मला आता ते पाहायचं आहे. मी ऐकलेलं आहे, आता जयाचे नि संकल्पे तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते मला आलेले. हे लोक परंपरा होय हारपे, जया ठाया ते आपण पे. ज्याच्या संकल्पातून जग निर्माण झालं त्याला करमत नव्हतं ना, आणि त्याने हे जग निर्माण केलं. तू काय म्हटला व्याध्यामध्ये? ते त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्याने जग निर्माण केलं, आणि ज्याने जग निर्माण केलं ना तो मी आहे. तर मग तो कोण आहे? तो मला डोळ्याने दाखव ना. तर म्हणले तुला तर मी पाहिले, पण तू म्हणतो ते ज्याला करमत नव्हतं त्याला करमत कोण नव्हतं, तो मला पाहायचं. आणि मग त्याच्यातून अनेक झाले, स्थिर झाले आणि पुन्हा परत रिटर्न गेले. त्यामुळे मला आता ते पाहिजे. ते म्हणजे आता हे जे आहे ना, हे व्याज आहे आणि ते मुद्दल रूप तुझे. आता मामासाहेबांच्या याच्यात सांगितले ते मुद्दल स्वरूप तुझे, बरोबर? 83 क्रमांक 3ऱ्या श्लोकाच्या खालची, ते मुद्दल रूप तुझे आणि ते म्हणतात ते स्वरूप तुझे. पण इथे रूप हे अजून जरा आहे. ते मुद्दल रूप तुझे, ज्या मुदलीतून एखादा माणूस दर महिन्याला 50,000 रुपये व्याजाने घेऊन येतो आणि त्याचं घर चाललंय टामटीमध्ये, ही मुदलीवर त्याची मजा आहे. मूळ काय? किती बँकेत येते. तसं मूळ स्वरूप काय? ते मुद्दल रूप तुझे, जेथून ये द्विभुजे आणि चतुर्भुजे, सूर कार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी. देवांच्या कामासाठी 2 हाताची 4 हाताची शरीर घेऊन आलंय. ती मुद्दल दाखव तुझी. जिथून संकल्प झाला, ते संकल्प झाला तो मी आहे ना, तो मला दाखव. तुझं मुद्दल दाखव. आणि जळशयाची या अवगनिया का मत्स्य कुर्म या मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया 60 जेथे. हा देवाचा काय चाललेला आहे? खेळ चालला आहे. रमे मन तेथे क्रीडा करी. किंवा अजून एक प्रमाण आपण त्या दिवशी म्हणलं होतं की तुका म्हणे आता खेळतो. का खेळतो? का देवसुद्धा खेळतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात मी बी खेळतो, कारण म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. त्याचं जसा खेळ चाललाय तसा. आणि जळशयाची आणि अवगणीय, जलाशयावर जाऊन शेषावर जे झोपलेलं ते तुझं सोंग आहे. हे सोंग आहे ना, याच्या पती पण परत पाहिलं तर इकडनं अज्ञानी माणूसाच्या याने सांगताना त्याला सांगतात सोंगे. पण जरी ते सोंग घेतलं असलं तर ते वास्तविक सोंग आहे ना, पूर्ण आत्मतत्वाचं बनलेलं आहे बॉडी. जर आपण या स्तरापर्यंत आता आलेलो आहे का आपण नकशिकांत ब्रह्म आहोत,
तर ते जे मूळ शरीर आहे त्याचं काय? आणि भागवतमध्ये सांगितलं ही 2-3 शरीरं आहेत, लक्ष्मीचं, भगवान कृष्णाचं आणि मला वाटतं बलरामाचं. ही तिन्ही शरीरं गायब झाली अचानक युद्धभूमीवरून. त्यांना ते दिसलं पण नाही, कारण ते मूळ स्वरूपामध्ये निजधामामध्ये त्यांच्या मूळ स्वरूपात गेले. त्यांचा ईड नाही होत. त्यांचा जर अंत्यविधी करायचा असतं तर जग पेटलं असतं सगळं, कारण त्यांच्यातून ते म्हणजे त्यांचं जे शरीर आहे ते पण ऑलरेडी परमात्माच आहे, पण तुम्हाला ते कळत नाही आणि तुम्ही क्षुल्लक त्याच्या रूपावर पाहता. म्हणून त्यांनी ह्या गोष्टी अशा बोललेल्या आहेत. अवजंती मामुडा मानुषी तनु मिश्रितम, मला माणसाच्या आकारासारखं समजतात, म्हणजे मी माणसाच्या आकाराचा दिसलो तरी नाही ह्या मूळ स्वरूपाला. आणि ते सोंग घेऊन येतो, खेळतो आणि पुन्हा 60वीशी जेथे कार्यक्रम संपला का तू परत कुठे जातो? ते मला स्वरूप पाहिजे. उपनिषदे जे गाती, किती महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. उपनिषद फक्त ज्ञानाची महती सांगतात, उपनिषदाने जे वर्णन केले ते मला पाहिजे असं म्हणायचंय. योगीय हृदय रिगोनी, योग्यांच्या हृदयामध्ये त्यांनी त्याला साठवून ठेवलं आहे. आत्मसाक्षात्कार करून पाहाती तया ते सनकाधिक आहाती पोटाळुनी, त्यांनी त्याला पकडून ठेवलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे त्याला पोटाळुनी. पोटाळुनी म्हणजे 26 काय आहे? आलिंगून त्याला पकडून ठेवलेले आहे, सनकाधिकांनी त्याला पकडून ठेवलेले. ते रूप मला पाहिजे. ऐसे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकीजे, ते देखतया देखावया चित्त माझे उतावळे देखा. मी ऐकलेलं आहे ते, आता मला प्रात्यक्षिक पाहायचे. देव फेडून या साकडे लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाढ आरती जी मज. मी आता माझ्या ह्याच्यातून तुम्हाला मागतोय. काय ते म्हणतात की मी का मागतोय तुमच्याकडे? तुम्ही मनातला संकोच टाकून मला म्हटले तुला काय पाहिजे म्हणून मी मागतोय तुमच्याकडे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. आपले सर्वस्व माझ्या दृष्टीस दिसावे, आपले विश्वरूप माझ्या दृष्टीस दिसावे, तुझे विश्वरूप आगवे, माझी दिठीसी गोचर व्हावे, आईशी थोर आस जीवे बांधोनी आहे. मी ते पाहायची इच्छा ये. आता याच्यानंतर त्यांनी अजून एक ओळ आपण त्याच्यामध्ये पाहिलेली होती की जे किती लोक आहे ते पाहणारा सहस्रमुख ज्याला आहे, ज्याला 1000 मुख आहेत, त्याला डोळे किती असणार आहे? 2000. तर 2000च्या डोळ्यावाल्याने विजय नाही पाहिलं, ते मला पाहायचं. आता किती लाडाने कौतुकाने मागतोय तो, आणि त्याचे लाड सगळे देव पुरवतोय. का? देव त्याच्यावर आता प्रसन्न झालेला आहे. देव म्हणतो दिसायला तू दुसरा दिसतोय, पण तू म्हणजे मीच आहे. हे मागच्या 10व्या अध्यायात सांगितलं. त्यामुळे ते म्हणतात की पा किती नंबर? 18 नंबर बोललो होतं ना मी. 18 नंबर घ्यायला सांगितलं होती बघा. अहो शेषाची हे डोळे चोरीजे, अहो शेषाची हे डोळे चोरीले. बघा शेषाच्या 2000 डोळ्यांना सुद्धा दिसू शकलं नाही. वेद जया लागे झकविले, वेदांना फसविले, लक्ष्मी हेही राहाविले जिव्हारजे. लक्ष्मीला सुद्धा कळून दिलं नाही ते स्वरूप मला पाहायचे आणि ते दाखवणं. आता ते स्वरूप काय ते पाहायचं आहे आपण. पहा श्लोक क्रमांक 5. काल आपण इथपर्यंत आलो होतो, आता पुढील विषयाकडे जाऊ. काय दाखवणार आहे जे लपून ठेवलेले? म्हणजे ह्या सगळ्यांनी काय पाहिलं माहिती आहे का? या सगळ्या देवांनी काय पाहिल्या? प्रकृती पाहिली, तो पुरुष नाही पाहिला. तो पुरुष म्हणजे त्यांच्या दृष्टीने तेवढाच. आणि आताही ते प्रकृतीचं सांगतात ते. पहा श्लोक क्रमांक 5. हे अर्जुना, माझी अनेक प्रकारची दिव्य अलौकिक व नाना वर्णाची व नाना आकृतीची रूपे शेकडो व हजारो प्रकारे म्हणजे अनेकशा पहा. बघा नाना वर्णाची, नाना आकृतीची, दिव्य अलौकिक अशा प्रकारची सगळी स्वरूप पहा. 5 नंबर श्लोक वाचला, त्याच्या खालचा अर्थ वाचतो. अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप दाखव असा म्हटलेस आणि आम्ही ते तुला दाखवले, तर यात नवल ते काय? मागणाराने जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देवा, असं त्यांनी काल परत सांगितलं होतं. तू कसं आहे, 1 पट मागितलं तर 1000 पट देतोय मागणाराला, तसं आहे. तर मग मी तरी असं का करू? तू मागणार तर त्याच्यापेक्षा मी दुप्पट टिप्पट. पहा आम्ही तुला एकच दाखवली, यात नवल काय? म्हणून आता माझ्या या विश्वस्वरूपात, म्हणून आता माझ्या विश्वरूप रूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. त्यात ती काही रोडकी. मग आता कशी माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, याचं नाव आहे विष्णुमय जग. काही कशी त्याच्यामध्ये सांगितलं, त्यात काही रोडकी.
काही ठेंगणी, काही उंच. हे व्यासपीठ काय जरा असं जरा हे काय असं नाही काही रोडकी, काही ठेंगणी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ आणि काही अमर्याद. कशी आहेत? अमर्याद. त्यांच्याकडे काय मर्यादाच नाही. त्याच्यानंतर काही सडपातळ आहेत, काही जाड आहेत, काही उंच आहेत, काही ठेंगणी आहेत, काही न आवरणारी आहेत, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी सक्रिय सारखे दिवस रात्र काम, काही स्वस्त बसणारी निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमयुक्त, काही कडक व काही तीव्र बुद्धीची. अशी आजूबाजूच्या आपलं जगत आहे हे सगळं. काही धुंद आहेत आपल्या विषयामध्ये, काही बेसावध आहेत, काही सावध, काही उघड आणि काही गंभीर. काही बोलत नाहीत पण काही ओपन आहेत, काही काही उदार आहेत, काही कृपण आहेत, काही रागीट आहेत. ही कोण आहेत सगळी? काही रागीट आहेत, ती कोण आहेत? ते मी आहे. काही कृपण आहे, चिंगो, ते मी आहे. काही निष्क्रिय आहेत, काही काम करणारी आहेत, काही प्रेमयुक्त आहेत, काही कडक स्वभावाचे आहेत, काही शांत आहेत, काही चांगल्या मदाने युक्त आहेत. आता आपल्याला तो मत भरलेला आहे पारमार्थिक. काही स्तब्ध निरुपयोगी, काहीच करत नाहीत. काही आनंदयुक्त. त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, ते कोण आहे? मी आहे. काही गर्जना करणारे आणि काही शब्दरहित, काही सौम्य, काही आशाखोर लोभी. तो पण कोण आहे? स्वामी विवेकानंद सरळ सरळ म्हणतात, तुमच्या दरवाजात भीक मागायला आलेला मनुष्य आहे ना, तो दरिद्री नारायण आहे. त्याला काहीतरी द्या तुम्ही, त्याचं समाधान करा. तुमचं परमभाग्य समजा. तुम्हाला दरिद्री नारायणाची सेवा करण्याचा काय आलेला आहे? योग आलेला आहे. काही आशा पाश रहित, कोणती आशा पण नाही आणि त्यामुळे ते पाशात अटकत नाहीत. काही जागृत आहेत, काही निजलेली आहेत, काही संतोषी आहेत आणि काही दुःखी व काही प्रसन्न. काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही अतिउग्र व काही अतिस्नेहाळू, काही भयंकर वाईट, काही चित्र विचित्र, काही समाधिस्थ, काही जनाच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेले, काही मोठ्या क्रोधाने. बघा, काही प्रीतीने पालन करणाऱ्याचा स्वभाव असणारी. एक टी व्हीवर ॲडव्हर्टाईज येते, ती बाई म्हणते, पाणी पिणार का? नको. चहा घेणार का? नको. आणि मग त्याच बाईने स्वतः चहा काढला आणि तो सुगंध घेतल्यानंतर तो म्हणतो, द्या मला. दिल्यानंतर अजून एक द्या म्हणतो, घ्या म्हणले. तो म्हणला, तुमचं कोण इथे ॲडमिट आहे? मग ती काय बाई म्हटली, माझं कोणीच ॲडमिट नाही, मग मी अशीच सेवा करायला आले. असे बघा, असतील का? अशी आहेत, असे आहेत. त्यांनी सांगितलं, काही भयंकर व काही चित्र विचित्र, काही जनांच्या लीलेत निमग्न असणारी, बस. काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या क्रोधाने संहार करणारी, काही अतिसूक्ष्म तटस्थ, काही झालं तर काय बोलायचं नाही आपण. या प्रकारे नाना प्रकारची पण पुष्कळ आणि दिव्य तेज संपन्नतेने प्रकाशरूपी अशी ती रूपे आहेत व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. प्रत्येकामध्ये तेज आहे. कशाचं तेज आहे? ते माझं, मी म्हणजे कोण आहे? प्रत्येकामध्ये सर्वागटी राम, ते तेज आहे प्रत्येकामध्ये. काही आता निरनिराळ्या वर्णाची, म्हणजे काही तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल बुंद एकदम. त्याचप्रमाणे काही शेकडो रुपये पिंगट वर्णाची, काही शेंद्राने माखलेली, आकाशात जसे आकाश जसे सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही शेंद्री रंगाची. ॲनिमल प्लॅन्ट्स पाहिलं तर त्याच्यामध्ये दिसतंय सगळं. किंवा क्रिकेटमध्ये पण तुमचे ते ऑस्ट्रेलियन वगैरे युरोपियन ते कसे दिसतात. आणि आता पुढे साऊथ आफ्रिकेचे पण येणार आहेत. काही लालन व सहजच सुंदर, जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी जडल्याप्रमाणे भरलेली आहे अशी शोभणारी, व काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची. कसं नाव ठेवलं असेल तांबड्यांचं? तांबडे, त्यांचं नाव तांबडे, हसायला लागले तरी तांबडेच ते. म्हणजे काय नाव ठेवलेले आहे त्यांचे, एकदम शोभून दिसतंय नाम. ते सर्व अलंकार शोभती सकळ, आहे की नाही. काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्ध
स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी. तांबडे एक आहेत आणि दुसरे एक आहेत शिनल करताय, त्यांच्या नावाप्रमाणेच हसले का ते गुलाबाप्रमाणेच दिसतात बघा. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनील मानाप्रमाणे चांगली, काही निळी, काही काजळासारखी अतिशय काळी, काही म्हणजे ती मगाशी सांगितलेली ती आहे की नाही, काही रक्ताप्रमाणे लाल, काही ताव दिलेल्या तेजदार सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ सोनचाफ्याप्रमाणे गौर वर्णाची, काही हिरवीगार, काही आता काही हिरवीगार म्हणजे माणसं पण नाही, काही जनावरं बिनावरं बी धरा तुम्ही नाही ते हिरवीगार माणसं कुठं झाडं झुडपं चालतील ना. हां हां जनावरं पण असतात ना. तुम्हाला शामिलीन सरडा कसं असतं. हां काही तापलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र शुद्ध अशी. म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम महाराज काय म्हणले, वृक्षवली आम्हा सोयरी. कालचं स्टेटस पाहिलं का, वाघ बी तोच आहे, सिंह पण तोच आहे आणि गाय बी तोच आहे आणि तोच कापतो स्वतःलाच खातोय. तो आत्मा आहे, तो कोळी पण आहे, तो मासे पण आहे, ते जाळं पण तोच आहे आणि ही त्याची लीला आहे. हां वंदू भावे करू सेवा. शुभ्र शुद्ध अशी ही माझी नाना वर्णाची स्वरूपे पहा, काही तांब्याप्रमाणे तांबडी, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र शुद्ध अशी ही माझी नाना वर्णाची स्वरूपे पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत. बघा आता रंग सांगितले पहिले दिसायला वेगळे, आता भिन्न भिन्न आकृतीचे. आता बघा की ज्याच्या काही आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला असा सुंदर आहे. काही अतिसुंदर बांध्याची रूपे आहेत, काही तेजस्वी तुळतुळीत आहेत, काही इतकी मनोहर आहेत की जणू काय शृंगार लक्ष्मीचे जमादार खानेच उघडलेले आहेत. काही पुष्ट अवयवांनी गोंडस, काही किडकिडीत, काही अति विकराळ, काही उंच मानेची, काही मोठ्या डोक्याची, भयंकर रूपाची. हे सुभद्रापते याप्रमाणे माझ्या रूपाच्या अनेक प्रकारच्या आकृती आहेत व त्या पाहू गेले असता त्यांचा अंत पार लागणार नाही. आणि या एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेले आहे ते पहा. आता त्याच्या खाली 140 नंबरच्या खाली 6 नंबरचा श्लोक आहे. 12 आदित्य 8 वसू. म्हणजे देवाने जे विश्वरूप दाखवलं ते एक दाखवलं आणि त्या एकावर अनेक अशी रूपं दाखवलेली. ती एकावर त्यांनी काय सांगितलं, या एकावर सगळं जग भरलेले आहे. म्हणजे त्यांनी अख्खं विश्वरूप सगळं ऑलरेडी ओरिजिनल स्वरूप दाखवलं. हे आपण जे समजतोय ना हे विराट समूह हे त्याचा नाश होते, पण यांनी त्याच्या विराटाला निर्माण करणार म्हणजे मुळाचं त्यांनी पहिलं सांगितलं जे मुद्दल आहे ते दाखव, त्याच्यातून ज्याच्यातून निर्माण होतं आणि पुन्हा लयाला जातं ते. श्लोक क्रमांक 6 आदित्यान 12 आदित्यास 8 वसूस आणि 11 रुद्रास 2 अश्विनी कुमार याप्रमाणे 49 मारुतांना पहा. हे भारत कुलातील श्रेष्ठ अर्जुना पुष्कळ पूर्वी कधी न पाहिलेली आश्चर्य पहा. माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादी देवांच्या सृष्टी विस्तार पावतात व पुढे तीच दृष्टी मिटल्यावर सर्व देव सृष्टी लय पावतात. माझ्या मुखातील श्वासोश्वासात्मक वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते, तेव्हा त्या ज्वालापासून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो आणि माझ्या भिवयांच्या टोके रागाने एके ठिकाणी मिळून पाहतात, तेव्हा येथे 11 रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. माझ्या सौम्य मुद्रेच्या ओलाव्यापासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पहा कानापासून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एक एक अवयवाच्या सहज लीलेपासून देव व सिद्धी यांची कुळे उत्पन्न होतात. कृष्णाने आपलं स्वतःचं मूळ स्वरूप दाखवले. पहा हे माझ्या शरीरावर हे सगळे आणि त्याचं शरीर म्हणजे अख्खं ब्रह्मांड आहे ते.
विश्वव्यापक, जशी पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये अनंत शरीर आहे त्याच्यामध्ये आहेत, आणि कितीतरी रिकामी जागा जास्त आहे गुंतलेल्या जागेपेक्षा, रिकामी जागा जास्त आहे, अशी सगळी स्वरूप त्याने अशी अनेक कुळे उत्पन्न याप्रमाणे माझ्या एकेका आयावर सहज लिहिल्याने देव व सिद्धी यांची कुळे उत्पन्न होतात. अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन कराव्यास वेदाचीही वाणी खुंटीत झाली व जी स्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य पुरेसे नाही व ज्या स्वरूपाचा ब्रह्मदेवास अंत लागत नाही आणि ज्याची नावे 3 वेदांनाही कधी ऐकली नाहीत, बघा ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती कौतुकाने पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलांच्या महान ऐश्वर्याचा उपभोग घे. बघा परत इकडे परत काय सांगितलं, हे कोणाला नाही कळालं, जयाचे वेदत्रय कधी नाही के ती ये प्रत्यक्ष देखे अनेके भोगी आश्चर्याची कौतुके महासिद्धी. काय पाहिजे अर्थ आहे त्याचा, आणि ज्याची नावे 3 वेदांनी कधी ऐकली नाही ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व कौतुकाने पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलांचे महान ऐश्वर्याचा उपभोग घे. काय 47 ओळीचा अर्थ, हे सगळं पाहत असताना तुम्ही आपण असं झालं पाहिजे, ते पाहिल्यानंतर जशी मूर्छापन्न किंवा आनंदित होतो, सगळं जगत पाहिलं, ज्या दिवशी आपल्याला प्रत्यक्ष तसं वाटेल त्यावेळेला ते कोणत्या राशीवर असेल आणि त्याचा उपभोग घे. त्या ऐश्वर्याच्या महान लीलांच्या, आश्चर्यकारक लीलांच्या महान ऐश्वर्याचा उपभोग घे. त्या सुगंध जसं त्या नामाबद्दल सांगतात आणि 17व्या अध्यायात सांगतात, ते उपनिषदाचं जे फूल आहे त्याचा तू काय कर, सुगंध घे, म्हणजे त्याचा काय घे, तू उपभोग घे त्या नामाचा. तसं इथे सांगितलेले. 47 नंबरची ओळ राहू द्या. आणि 46, ज्याचे स्वरूप करण्यास वेदाची वाणी खुंटीत झाली, जिचे स्वरूप पाहाव्यास काळाचे आयुष्य पुरेसे नाही व ज्या स्वरूपाचा ब्रह्मदेवासही अंत लागत नाही. 46 आणि 47 नंबर 2 ओळी घ्यायच्या. 7 नंबरचा बा, आज हे निद्रेला स्वाधीन ठेवणाऱ्या अर्जुना, या माझ्या देहात एकाच अवयवात असलेले सर्व जगत चराचर प्राण्यास पहा आणि जे दुसरे काही पाहावयास इच्छित असतील तेही पहा. हे किरीटी, या विश्वरूपाच्या रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा. जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवताचे असंख्य अंकुर उगवलेले आहेत, त्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याच्या योगाने जसे पृथ्वीचे परमाणू प्रकाशात उडताना तरंगत असलेले दिसतात, प्रकाशात का आकाशात आहे, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून अनेक ब्रह्मांडाचे थवेच्या थवे चक्रावून भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे ते पहा. 49 प्रकाशाचे, बरोबर, म्हणजे परमात्म्यामध्येच, प्रकाशामध्ये म्हणजे परमात्म्यामध्येच आहेत. या विश्वरूपाच्या एक एक अवयवाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड विस्तारासह भरलेले आहे ते पहा. आणि जर कदाचित विश्वापलीकडेही काही आणखी काही पाहायचे वाटत असेल तर त्याबद्दल येथे काही संकट उणीव पडण्याचे कारण नाही. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल वाटेल ते सुखाने पाहून घे. हे एवढं विश्वव्यापक स्वरूप आहे, त्याच्यात तुला काय पाहायचं ते पाहून घे. याप्रमाणे ते विश्वरूपधारी श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले तर तो काही एक न बोलता स्वस्थ बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा हा का स्वस्थ बसला आहे म्हणून जो भगवान त्याकडे पाहू लागले तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या तीव्र इच्छेचा अलंकार घालून उत्कंठित होता तसाच असलेला दृष्टीस पडला. त्याला देवस्वरूप पाहायचं होतं, ते तसंच अजून कसं दाखवणे, अजून कसं दाखवणे, आणि हे सगळं सांगून झालं. श्लोक क्रमांक 8 वाजते. पण मला याच आपल्या नेत्रांनी पाहावयास समर्थ होणार नाहीस. तुला दिव्य दृष्टी मी देतो, माझा ईश्वरासंबंधी योग पहा. आता देवाच्या लक्षात आलं हा अजून काय तो पाहत नाही, तर मग आता याला काय करू आपण, त्याला ती दृष्टी देऊया. हे पाहून भगवान मनात म्हणाला, याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झाली नाही
व याला विश्वरूप दर्शनाचे विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला दिसत नाही. मी तर याला विश्वरूप दाखवले, पण याला ते मुळीच आकलन होत नाही. असे म्हणून देव हसले आणि हसून अर्जुनास म्हणाले, खूप पाहणारा आहेस बरे. आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले, परंतु ते तू पाहतच नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला, आता देवाची उलटी फिरकी चालू. हे बोलणे ऐकून 52 याप्रमाणे विश्वरूपधारी श्रीकृष्ण ओवी 51च्या पुढे ओवी 52 येथ का पहा उगला म्हणून श्रीकृष्ण जवळ पाहिला तव आरतीचे लेणे लिहिला तैसाची आहे. 52 पाहिजे. एरवी ये ही विषयीचे काही येथ सर्वता साकडे नाही. सुखे आवडे ते माझी देही दे कशी तू. हा मग माझ्याकडे 52ची ओळ नाही. निवांतू येरू आपण 52चा अर्थ दिला इथे. हा 52चा विश्वरूपधारी श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहतो आहे किंवा नाही हे पाहून लागले. तो काही एक न बोलता स्वस्थ बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. 3 टुका छापायच्या राहिल्या. 3 टुका वाचा वाचा. येरू बरोबर. इथे लई गाई झाली असे 3 टुका नाहीत बरोबर. अर्जुनाने पाहिलं नाही एवढं सगळं दाखवलं तरी, कारण त्याला काय नाही दिलेली. काय असेल दिव्य दृष्टी बा. एखाद्याने आपण विचार केला पाहिजे नाही हे सगळं यांनी सांगितलं त्याला दिसलं नाही ना आम्हाला बी काही दिसत नाही. तर मग देवाच्या लक्षात आलं. देवाच्या लक्षात आलंय का नाही यांना दिलेली नाही काय माहिती अजून. ही सगळी जी लटांबळ सगळे चिटकलेले आहेत यांना दिली का नाही हे पाहून भगवान म्हणतात याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झाली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला दिसत नाही. मी तर याला विश्वरूप दाखवले, पण याला ते मुळीच आकलन होत नाही. असे म्हणून देव हसले आणि हसून अर्जुनास म्हणाले, खूप पाहणार आहेस बरे. आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले, परंतु ते तू पाहतच नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला, महाराज हा उनेपणाचा दोष कोणाचा आहे. देवाच्याच गळ्यात. तुम्ही मला हे विश्वरूप दाखवले म्हणजे बगळ्याकडून चंद्रामृत पिवविण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. कारण आता का लढीवाळ आहे ना, लढीवाळपणा असला का तिथं असं होतं. लढीवाळपणामध्ये पोरं घ्या, आपले जवळचे नातेवाईक असू द्या, मित्र असू द्या, ते लढीवाळपणात परत म्हणणार तुम्हीच म्हणले होते, म्हणजे त्यांचं ते स्वीकारत नाही. पण इथे तसं तो म्हणतोय की पण स्वतःला कमीपणा पण दाखवलं. तुम्ही मला हे विश्वरूप दाखवले म्हणजे बगळ्याकडून चंद्रामृत पिवविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण चंद्राचे भोगते चकोर पक्षी असतात, तुम्ही ते बगळ्याला देऊ पाहता ना. अहो महाराज, आरसा स्वच्छ घासून पुसून आपण तो आंधळ्यास दाखवण्याची खटपट करण्यासारखे आहे. तसेच हे ऋषिकेशा जणू बहिऱ्यापुढे गायन करण्यास सुरू केले आहे. आता ही माऊलींची किती मोठी बघा प्रतिभा आहे. ती कालच्या याच्यात हे श्लोकांमध्ये एवढं नाही अर्थ, पण ती सगळी उलट पलट तपासणी चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये. कालच्या याच्यात पण माझा अधिकार आहे का ना, असेल तर दाखव, नाही तर राहू दे. पण एवढं नाही, त्यांनी लय देवाला प्रसन्न केलं आहे. तू दाखवणारच आहे, माझी जरी योग्यता नसली तर आजपर्यंत तू कोणाला मागं पाठवलेलं आहे, अशा प्रकारचं. अहो महाराज, आरसा स्वच्छ घासून पुसून आपण तो आंधळ्या दाखवण्याची खटपट करण्यासारखे आहे. तसेच हे ऋषिकेशी जणू बहिऱ्यापुढे गायन करण्यास सुरू केले आहे. हे शारंगधरा, आपण जाणून बुजून सुगंधी पुष्पपरागकणाचा चारा भ्रमरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडकास घालून वाया घालवित आहात आणि मग तो वाया गेला म्हणून रागवता कोणावर.
जे विश्वरूप चर्मचक्षुराधिक इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनी वर्णन केलेले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येण्याजोगे आहे, ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवले तर ते मी कसे बरी पाहावे? म्हणजे ते पाहणार कशाने? ज्ञानदृष्टी. ह्या ओळीचा विचार करूया आपण, परंतु 59 ध्यानात राहू द्या, फक्त फायनल नको. 59 बघू बरोबर. तरी पण इकडे काय, जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षुपुढे सुधले मी कैसेनी देखे. परंतु तुमच्या या उणिवेचा उच्चार न करता आपणच आपले प्रारब्ध म्हणून स्वस्थ बसावे, सहन करावे, हेच बरे. असंच करावं लागतं ना शेवटी. पण ते पण फायद्याचं रे, ते पण फायद्याचं आहे. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले, होय बाबा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहे. जर तुला विश्वरूप दाखवायचे माझ्या मनात होते तर खरोखर ते पाहण्यास अगोदर आम्ही तुला सामर्थ्य द्यायलाच पाहिजे होते. परंतु प्रेमाच्या भरात बोलता बोलता तुला दृष्टी देण्याचे विसरून गेलो. चांगलं काम झालं हे नाही. जमिनीची मेहनत व मशागत न करिता जमिनीत बी पेरले किंवा वेल लागली तर त्याकरता लागणारा वेळ, त्यास पाणी घालणे इत्यादी सर्व ज्याप्रमाणे वाया जातात, त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याविषयीची माझी सारी खटपट व्यर्थ गेली. पण आता अगोदर तुला अशी दिव्य दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे स्वतःचे विश्वरूप पाहता येईल. मग हे पांडवा, त्या दृष्टीने आमचा सर्व अघटित घटनारूप ऐश्वर्य योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवामध्ये आणून ठेव, जो वेदांनीच जाणण्यास योग्य व वेदोगम्य व सकळ लोकांचा आद्य कारण असा आदिपुरुष पुरुष, सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा बोलला. बी पेरले करता त्याकरता दिव्य दृष्टी देतात. 62 क्रमांकाची. काय झाले न वाहता भुई पेरीजे, तरी तो वेलू विलया जायजे, तरी आता माझे निजरूप देखीजे, ते दृष्टी देवो तुझं. बघा, राहू द्या, काही गरज नाही. इकडे 61 काय आहे, परी हे तुमचे उणे बोलणे नको. ठीक आहे. आता श्लोक क्रमांक 9 वाचतोय. देव म्हटले तुला मी काय करतो, आता दिव्य दृष्टी देतो, माझ्याकडून मिस्टेक झाली. त्यानंतर हे राजा धृतराष्ट्र असे बोलून, संजय बोलतोय, हो संजय बोलतो. त्यानंतर हे राष्ट्र धृतराष्ट्र असे बोलून महायोगेश्वर हरी पार्थाला परम ईश्वर संबंधी रूप दाखवता झाला. संजय म्हणाला, कौरव कुलातील सार्वभौम धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा अधिक दैववान कोणी आहे का? लक्ष्मीपेक्षा भगवंताच्या दृष्टीने ती किती जवळ आहे देवाच्या, तरी पण ती जवळ नाही. कोण जवळ आहे? अर्जुन जवळ आहे. किंवा या जगात श्रुतीशिवाय खुनेने वर्णन करणारा दुसरा कोण समर्थ आहे का? दाखवा बरे. किंवा एकनिष्ठ दास्यत्व म्हणून जे म्हणतात ते एक शेषाच्या अंगी आहे. अहो महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यासारखी 8ही प्रहर आपल्याला देवास पाहून घेऊ सेवा करणारा, देवास वाहून घेऊन सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का? परंतु आज ती सर्व मंडळी एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली यांचेच ठिकाणी कृष्णसुख एकटवलेले आहे. तरी ज्याप्रमाणे कामातुर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून घेते, त्याप्रमाणे त्या 5ही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या सहज अधीन झाले आहे. ते इतके की पढवलेला पोपट तसा बोलणार नाही असे देव बोलायला लागले. किंवा खेळण्याकरता बाळगलेला हरिण इत्यादी पशुही इतका आज्ञेत चालणार नाही, इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. अर्जुनाला कैसे दैव अनुकूल झाले असेल ते कळतच नाही. कोणाला? अर्जुनाला एवढं कसं दैव त्याच्यावर प्रसन्न झाले हे कोणाला कळत नाही? हां, संजयाला. पण अर्जुनाला विचारलं तुला कळतंय का, तर तो काय म्हणन, ते आपल्यालाही कळत नाही भाऊ, एकच काय घडलं सगळं. आपण तर काय एवढे देवाच्या जवळचे बाकीचे सगळे, पण त्यांना आपण जन्माला आलो त्यांना बाजूलाच हारलं काय.
असं झालं. आज साऱ्या पूर्ण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य या अर्जुनाच्या दृष्टीला लाभले आहे. म्हणून पहा त्याचे बोलणे झेलून श्रीकृष्ण त्याचे लाड कसे पुरवित आहे. अर्जुन रागवला की देव स्वस्तपणे सहन करतात आणि अर्जुन रुसला की देव त्याची समजूत करीत असतात. एकूण काय तर देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे. अर्जुनाची गोष्ट सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. बघा, ज्या शुकाधिक समर्थ पुरुष की जे जन्मता विषयाला जिंकून म्हणजे जे जितेंद्रिय होऊन जन्माला आले ते भगवंताच्या केवळ रासक्रीडेचे वर्णन करून त्याचे स्तुती पाठक बनले. राजा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे धन व अधिदैवत ते आज पार्थाच्या स्वाधीन झाले आहे. म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. इतके बोलून संजय पण धृतराष्ट्राला म्हणाला, राजा पण यात चमत्कार तरी कसला. श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करील त्याचा असा भाग्योदय व्हावयाचाच हे खास. म्हणून म्हणजे देवाने आपला अंगीकार केला पाहिजे. देवाला एवढ्यासाठीच प्रसन्न करायचा आपल्याला, तो त्याच्या दृष्टिक्षेपात आपण आलो पाहिजे. म्हणून ते देवादी देवा पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दृष्टीच्या योगाने अखंड संपूर्ण विश्वरूप तुला पाहता येईल. श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघतात न निघतात तोच एकदम अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान अंधकार नाहीसा होऊ लागला. बा, देव फक्त म्हणले देतो तर लगेच त्यांना ते प्रगट झालं. अशी पण काही माणसं आहेत आपण पाहिली का, बाबांकडे घेऊन गेलेले, नाम सांगायच्या अगोदर पण स्थिती झालेली, नाम ऐकता ऐकता झालेली. काहींना म्हटलं परत रिप्लाय पाठवा मला काय कळाले तेव्हा झालेली. किती भाग्यवान असेल. आणि काही 2-2, 3-3 वर्ष आदबतात तरी त्यांना होत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्यास ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखवणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीत श्रीकृष्णाने अर्जुनाकरता लावल्या आहेत असे समज. 78 आहे आपल्याकडं, 77 नाही, 77 पण घ्यायची. 77 आहे त्याच्यामध्ये आहे, 77 पण आहे, 78 पण आहे, 73 कोणती होती. हां, स्तुती पाठक झाले बरोबर. 74 बघा बरं. एरवी विषय जिंकोनी हा योगियांचे समाधीधन हुई की होऊन ठेले पार्थाधीन या लागे विस्मय झाला मन करीत असे राया. चला जाऊ द्या. त्याच्यानंतर अगोदर त्याच्या 2-3 घ्यायच्या होत्या आपल्याला. कोणत्या. हां 59 सांगितली होती ना. त्याच्यानंतर किव जगात सर्वांनी दुसरा कोणी समर्थ आहे काही नाही म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी 8 बरं पाहून ते बरोबर सारखं 68. हां 65 घ्यायची एक आणि नंतर 68. हा 59 बघू ना. 65 झाल्यानंतर 68 येणार ना. आम्ही 59 पण घ्यायची नाही, ह्या पानावरच 59. 59 घ्यायची का म्हटले. 59 विश्वरूपच्या इंद्रियावर शास्त्राने वर्णन केले त्याने अंतर्दृष्टी म्हणे नको. चर्मचक्षुनी इंद्रिया सागोचर असे शास्त्रांनी वर्णन केले आहे जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येण्याजोगे आहे. ते जर माझ्या चर्मदृष्टीकडे ठेवले तर मी कसं घ्यायची पाहावे मग तुला दिव्य दृष्टी देतो म्हणले बरोबर. 59 नंतर 69 65 नंतर किती म्हटलं 68 69 70 72 पर्यंत 71 72 कुठपासून 68 69 70 72 पर्यंत. त्याच्यापुढे 73 तर आहेच आपल्याकडे बरोबर. हां त्याच्यानंतर डायरेक्ट कोणते 74 नंतर 77 बरोबर आणि 78 बस. हां 76 पण घ्यायची. तुला दिव्य दृष्टी देतो असं म्हणला आणि त्याच्यातून ही अक्षरे निघाले.
श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघतात न निघतात म्हणजे नाम नाही, फक्त देतो. अनुग्रह कधी झाला आपल्याला? शब्द ऐकल्यानंतर, बरोबर ना? बाबांनी आपल्याला शब्द सांगितले तेव्हाच अनुग्रह का पहिले म्हणले यांना अनुग्रह द्यायचा, घ्या यांना आतमध्ये, तेव्हा तेव्हाच झाला कार्यक्रम आपला. त्या दिल्याचा अखेर झालं त्याचं. आत घेतले म्हणजे जेवढे आत घेतले त्यांचा कार्यक्रम फत्य झाला. सिलेक्ट झाला का काम झालं समजायचं. बरोबर. पण तरी पण कधी कधी एखाद्याला सांगितलं जातं यांना जाऊ द्या बाहेर, असे बी कधीतरी होतं एखाद्या वेळेला, आहे की नाही? कुठपर्यंत आलो होतो आपण? 78. तुला दिव्य दृष्टी देतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुला दिव्य दृष्टी देतो, ही अक्षरे नसून ब्रह्मसाम्राज्यास देतो अनुग्रह तुला. एवढं बोललं तरी काय येतो त्यांचा? तुला अनुग्रह देतो हा काय आहे त्यांचा? करेक्ट. एक नंबर आहेत साहेब बसलेले तिकडं. संकल्प. तुला अनुग्रह एवढ्यांना अनुग्रह द्यायचा आहे, हा काय केला त्यांनी? संकल्प. बरोबर. ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखवणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीच श्रीकृष्णाच्या अर्जुनाकरता लावले आहेत असे समज. देतो म्हणलं त्या मग दिव्य दृष्टीचा उजेड प्रगट झाल्याबरोबर अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढेल. याप्रमाणे आपला ऐश्वर्योग श्रीकृष्णाने दाखवला. बघा परत दाखवलं. मग दिव्य दृष्टीचा उजेड प्रगट झाल्याबरोबर अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढेल. याप्रमाणे आपला ऐश्वर्योग श्रीकृष्णाने दाखवला. भगवंताने जे जे अवतार, भगवंताचे हे जे सर्व अवतार आहेत ते ज्या विश्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत किंवा त्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व हे मृगजळ भासते. अजून एका ओळीच राहिले काय सांगायचं ते? अर्जुनाची गोष्ट सोडून द्या. सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी? शुकाधिक समर्थ पुरुष जे जन्मता विषयाला जिंकून जितेंद्रिय जन्मास आले ते केवळ भगवंताच्या केवळ रासकडेचेच वर्णन करून त्यांचे स्तुती पाठक बनले. ते ब्रह्मचारी आहेत, त्यांना पण त्यांनी वर्णन कशाचं केलेलं आहे? भगवंताच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. एवढी त्याची उंची आहे, हा पार्ट त्यांना सांगायचा, एवढं त्याच्या लीलांची. आणि तो ब्रह्मचारी मनुष्य त्याच्या लीलांचं वर्णन करतोय म्हणजे याची उंची केवढी असेल? हा ब्रह्मचारी आहे, 12 वर्ष लपलेला आहे. आणि जो त्याच्या अर्जुनाच्या मोहात पडलाय हा ते त्याचं वर्णन करतोय. ह्या गवळणी कृष्णाच्या मोहात पडलेल्या आहेत आणि कृष्ण अर्जुनाच्या मोहात पडला. आणि यांच्या चरित्र सांगणारा हा माणूस आहे, हा नैष्टिक ब्रह्मचारी आहे. याची उंची, याच्यात कोणाची उंची मोठी दाखवलेली आहे? भगवान कृष्णाची का त्याच्यापेक्षा त्याच्या भक्ताची दाखवलेली आहे? अर्जुनाची. तो त्याच्या आरी गेलेला आहे. अशा पद्धतीने भगवंताचे हे जे सर्व अवतार आहेत जेवढे म्हणून ते या विश्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत किंवा त्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व हे मृगजळ भासते. प्रखर तेज आहे ना देवाचं, त्या तेजातून हे दिसणारं विश्व आहे मृगजळ आहे. त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? परमात्मा आहे. अजून काय सांगितलं? समुद्रावर येणारे आहेत त्या अवतार आहेत ते सगळे काय आहेत? त्याच्या लाटा आहेत. ज्याच्या अनादि सिद्ध ही ओळ आहे आपल्या ह्याच्यात घेतलेली. ज्याच्या अनादि सिद्ध सत्स्वरूप शुद्ध भूमिकेवर स्थावर जंगम चित्र उमटतात ते आपले मूळ विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले. ज्याच्या अनादि सिद्ध सत्स्वरूप शुद्ध भूमिकेवर स्थावर जंगमातलं चित्र उमटतात म्हणजे फळा दाखवला त्याला, त्याच्यावर चित्र उमटतात. तो पडदा दाखवला, मूळ स्वरूप दाखवलं ज्याच्यावर चालते ते मूळ विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले. पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाती धरले. त्यावेळी भीत भीत
मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्ताने ते तोंड उघडून यशोदेला त्यात 14 भुवने विस्तारासह दाखवली. किंवा मधुवनात ध्रुव बाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी कशी अशी त्याच्या मनात उत्कट इच्छा निर्माण झाली, पण ती कशी करावी हे त्यास कळेना. म्हणून ध्रुवाला देवाने असे केले की त्याच्या गालाला आपला शंख लावला. त्याबरोबर तो जेथे वेदाची बुद्धी खुंटीत होते ती स्तुती करू लागला. काय दाखवतात? त्याप्रमाणे विश्वरूप अर्जुनाने पाहिलं. यांनी फक्त शंख लावल्यानंतर अशी स्तुती केली का वेदाला करता येणार नाही. त्याप्रमाणे किंवा लहानपणी भीत जसं आईला दाखवलं त्याप्रमाणे हे विश्वरूप त्याला दाखवलं. त्याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयावर केवढा अनुग्रह केला आहे की आता त्याची माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही तो जाणेनासा झाला. म्हणजे ह्या रश्शीवर जो पहिला साप दिसत होता हे त्याला दिसेनाच. आता काय दिसायला लागली? रश्शी. आणि रश्शी न दिसता साप दिसत होता. कोणामुळे दिसत होता? मायेमुळे दिसत होते. ती माया कुणीकडे गेली काय कळेना. हा अनुग्रहाची पावर आहे. ही या अनुग्रहाची पावर आहे. पंच तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजया. आता कवनेकडे माया ऐसी भाषा नेणीची. तो कवनेकडेही माया भाष्यच नेणीचे. याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयावर केवढा अनुग्रह केला आहे की आता त्याची माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही तो जाणेनासा झाला. कुठे गेली ती? ज्या सापातून ती प्रगट झालेली होती सापातच गेली. भागवतकार काय सांगतात? ती माया जर भक्त जर परिपक्व झाला ती माया त्याच्यापासून पळते 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 पळून पळून थकते आणि पुढं परत कुठं जाते? जिथे निर्माण झाली होती त्याच गोष्टीमध्ये ती विलीन होती तेव्हा ती संपली जाते. एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून प्रलयकाली जलमय झाल्याप्रमाणे त्याला सर्वच चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त आश्चर्याच्या गर्दीत निमग्न झाले. नदीचे काठ मार्कंडेय ऋषी नदीचे काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य म्हणजे विश्वरूप दाखवा अशी विनंती केल्यावर ज्याप्रमाणे पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र पाणीच होऊन त्यात एकटा मार्कंडेय पोहू लागला त्याप्रमाणेच होता. त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकाने पार्थ निमग्न झाला. तोही म्हटला होता मला पाहायचं होतं. त्यांनी सगळे जलमय सृष्टी केली आणि सगळं दाखवलं. तो म्हणाला या ठिकाणी केवढे मोठे आकाश दृष्टीस पडत होते ते कोणीकडे नेले. तसेच ही स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोणीकडे गेली? अदृश्य तेच झाले काही दृश्य. पूर्वाधिक दिशांचा मागमूस राहिला नाही. हरीची दासा वर खाली कोण जाणे कोणीकडे गेली. आणि जागृत झालेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोककारात्मक सृष्टी नाहीशी झाली. पहिलं त्याला जे दिसत होतं कुठं? जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोकात्मक दृष्टी नाहीशी झाली. कुठे जागृत झाला? किंवा स्वप्नात दिसलेली दृष्टी ॲटोमॅटिक गायब झाली. तसं झालं. अथवा सूर्याच्या तेजाचे सामर्थ्याने जसे चंद्रासह नक्षत्राचा समुदाय लोपून जातो. चंद्राचं तेज रात्रीचं सूर्य प्रगटल्यावर लोपून जातो त्याप्रमाणे त्या दिव्य दृष्टीचा परिणाम भेदन करून हे जगत नाश झाला. अदृश्य तेज झाले काही दृश्य जे होते. त्याप्रमाणे ही सृष्टीची सर्व रचना या विश्वरूपाने गिळून टाकली. त्यावेळी त्याच्या मनाला मन पण स्फुरेनासे झाले. म्हणजे मन संकल्प विकल्प रहित झाले. बुद्धी आपणासच आवरेनाशी झाली व इंद्रियाच्या वृत्ती माघाऱ्या फिरून अंतर्मुक्तीने हृदयात साठवल्या गेल्या. तो मागे बॅकमध्ये आला तेव्हा स्तब्धपणा प्राप्त झाला. एकाग्रता आली. जणू काय सर्व ज्ञानाला मोहनाश्रच घातले आहे असे झाले. त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त होऊन कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तो त्याच्या पुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चहूकडे नटून राहिली आहे असे त्यास दिसले. त्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ 93 कुठपासून घ्यायची? 91, 92, 93 पाहून नंतर फक्त थोडेच ठेवा बाजूला.
त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त होऊन कौतुकाने चोहूकडे पाहू लागला. तो त्याच्यापुढे ती चतुर्भुज लहान मूर्ती होती, ती वाढून अनेक रूपे घेऊन चोहूकडे नटून राहिली आहे असे त्यास दिसले. 93चं काय ओवी आहे. तैसा विस्मितू पाहे कोडे तो पुढा होते चतुर्भुज रूपडे तेची नाना रूपे चोहूकडे मोडोनी मांडोनी ठेले. सगळीकडे त्याच रूपाचं व्यापक रूप झालं. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा महाप्रलय काळाचे तेज एकदम वाढून चोहूकडे पसरते, त्याप्रमाणे भगवंताने आपल्या रूपाशिवाय स्वरूपाशिवाय कोणीकडे दुसरे काही उरूस दिले नाही. विठ्ठल लाविले पिसे आणि जिकडे पाहावे तिकडे दिसे. पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे हे विश्वरूपी श्रीकृष्णाचे हे विश्वरूप रूपी स्वरूप पाहून त्याची इच्छावृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. डोळे मिटून समाधानात होता व लगलीच डोळे उडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी जी त्याची इच्छा होती, त्या इच्छेचा सर्व लळा श्रीकृष्णाने पुरवला. पुन्हा एक पाऊल मागे जाऊया. प्रथम अर्जुना श्रीकृष्णाचे हे विश्वरूपी स्वरूप पाहून त्याची इच्छावृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. म्हणजे त्याला जे पाहायचं होतं ते दिसल्यानंतर तो प्रसन्न, लगलीच डोळे मिटून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच डोळ्यांनी विश्वरूप पाहावे अशी जी त्याची इच्छा होती, त्या इच्छेचा सर्व लळा श्रीकृष्णाने पुरवला. 96 वाचा साहेब. नाही 95 वाचा. बस 95. त्याच्यात दिव्य दृष्टी दिली असा बोध केलाय तुमच्या ह्याच्यात. 95 प्रथम स्वरूप इथे नाही दिलं, पण ओवीत नाही दिलं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, पण त्याचा आशय तोच आहे. दिव्य दृष्टी दिसल्यामुळे प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. पहिले पाहिले डोळे मिटले, परत उघडले दिसले. येची दोन्ही डोळा पहावे विश्वरूप सकळा तो श्रीकृष्ण सोळा पुरविला आयसा. 95 96 पण विचारात घेऊ. कुठपासून म्हटलं होतं पहिले? 91 92 आणि 93. नंतर 94 तेवढी नव्हती घेतली. 95 96 फक्त साईडला ठेवा, बघू नंतर. श्लोक क्रमांक 10. अनेक मुखे व नेत्र ज्याला आहेत असे विश्वरूप, ज्यात अनेक विस्मयकारक दर्शने आहेत असे, यात अनेक दिव्य आभारणे आहेत असे, ज्यात अनेक दिव्य आयुधे उचललेली आहेत असे. बघा आता अस्त्र घेतलेले सगळे लोक दाखवले. म्हणजे हे जगत सगळं आहे ते परमात्मा असे. याला ती 2-3 ओळी आपल्या ज्या हे समजतं ही श्री वासुदेव अशा प्रकारे तया सर्वात्मक ईश्वरा जे जे भेटे मानीचे नाही, याला प्रत्यक्ष तशा पद्धतीचं दाखवलं. आपल्याला होईल का असं? आपण जर त्या अँगलनी पाहिलं ना तर घडीभर तो दिसेल रागावलेला, पण तरी पण तो रागावला का रे बाबा देवा, अशा प्रकारचा राहणार. तो प्रेमळ होणार, रागवणार, परत छलकपट पण करतो. मग त्या विश्वरूपात अर्जुनाने पुष्कळ तोंडे पाहिली. ती जणू काय केवळ श्री विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे सुशोभित दिसली, अथवा सौंदर्याची भांडारेच उघडली आहेत की काय, किंवा आनंदरूपी वनेच भरात आली आहेत की काय. ज्याप्रमाणे जणू सौंदर्याला राज्याधिकार मिळावा त्याप्रमाणे आल्हाददायक अशी श्रीहरीची मुखे अर्जुनाने पाहिले. त्या तोंडातही काही मुखे सहजच भयंकर, जणू काळ रात्रीची सैन्य सुटली आहेत अशी दिसली, किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, जणू भयाचे किल्लेच भरावेत, अथवा प्रलय अग्नीची पेटलेली महाकुंडेच उघडावीत. त्याप्रमाणे अद्भुत व भयंकर अशी तोंडे शूर अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली. आणि पुष्कळ सौम्य मुखे तर काही निरुपम अलंकार घातलेली चमत्कारिक अशी ही मुखे पाहिली. जे आता चालले ना समाजामध्ये चर्चा, जहरीले साप येते असं जे बोललं जाते, ही कोण आहेत?
जर इले साप ते स्वामी बोलतात ते ही सगळी अकराळ विकराळ राक्षसी प्रवृत्तीचेच आहेत ना ही लोक, जे भारतावर आक्रमण करून गेले आपण जे म्हणतोय, हां ती हिंस्र वृत्तीचीच लोक आहेत. ती मुखे त्याच्या ज्ञानदृष्टीनेच पाहिली तरी पण त्या मुखाचा अंत त्याला लागेच ना, म्हणून ते सोडून देऊन मग विश्वरूपाचे डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. तेव्हा जणू नाना रंगाची कमलवनेच विकसित झाली आहेत अशा विस्तृत व सूर्यतेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्तीच त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. डोळे पाहत असताना त्यातच काळ्या कुळकुळीत मेघाच्या गर्दीत कल्पांताचे वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भिवयाखाली अग्निप्रमाणे पिंगट झालेल्या नेत्रदृष्टी चमकत असलेल्या त्याने पाहिल्या. त्या एकाच रूपावर एक एक आश्चर्य पाहत असता त्या एकाच विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. मग अर्जुन या विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहेत व बाहुदंड कोणीकडे आहेत हे पाहण्याची कौतुकाने इच्छा वाढवित आहे. तेथे भाग्यवान असा जो पार्थ त्याने मनोरथ विफल कसे होतील हे पहा. त्याने विचार केला मला आता त्याच्यातला एक एक बाजू पाहायची, तर ती पण त्याला दाखवते. आणि एक भयानक बाजू पाहिलं म्हणून आवरून धर गोडी गिलेबीचं चांगलं आहे तोपर्यंत आपल्याला पटते. मग अर्जुनाने विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहे व ते बाहुदंड कोणीकडे आहेत हे पाहण्याची कौतुकाने इच्छा वाढवित आहे. ते भाग्यवान असा जो पार्थ त्याचे मनोरथ विफल कसे होतील हे पहा. पिनाक संज्ञक धनुष्य हातात असणाऱ्या शंकराच्या भात्यात कधी वायफळ बाण सापडतील काय. तसं अर्जुनाच्या मनात जे येईल तो लगेच खेळ पुढं करून दाखवतोय. किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षराचे ठसे असू शकतील काय, तर नाही. म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदी व अंत हे दोन्ही अर्जुनाने पाहिले. स्टार्ट पण पाहिला आणि एंड पण पाहिला. या विश्वरूपाचा थांग आता काल विश्वरूपच दर्शन पाहत होतो आपण. एक प्रकारचं साहेबांच्या गाडीतून येत होतं तिकडून इकडून देवीचं चाललं होतं नाच गाणं घेऊन आणि तिकडून अंत्यविधी चालली होती. जन्म पाहिला आणि अंत काय बोलले साहेब त्याच्यावर एक वाक्य बोलले होते. एक वाक्य असं बोलले ते मार्मिक, हां काही जोशमध्ये आहेत आणि काही शोकमध्ये आहेत. अर्जुनाने शोकही पाहिला जोशही पाहिला. काय असेल हे सगळं. ज्या विश्वरूपाचा थांग मार्ग वेदासही लागला नाही त्या विश्वरूपाचे सर्व अवयव एका वेळी अर्जुनाने दोन्ही डोळ्याने पूर्णपणे पाहिले. जे विश्वरूप नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते अशा विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंतचा सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्मरूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून मी सांगू. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात, जी प्रभा महातेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने हे सारे विश्व प्रकाशित होते, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार. पण अर्जुनालाच त्या ब्रह्माने आपल्या स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातलेले आहेत असे दृष्टीस पडले. म्हणजे ही सगळी सृष्टी जरी वेगवेगळ्या रूपाने नटलेली आहे तरी ते त्यांनी काय पाहिले, हे अलंकार देवाच्या अंगावरचे आहेत. आणि देव केवढा दाखवलाय, अख्खं विश्वव्यापक. आणि त्याच्या म्हणजे अशी पृथ्वीधर सगळी आणि त्याच्यावर हे सगळे प्राणी मात्र दाखवलेले. किंवा एखाद्या फळ्यावर छोटे छोटे पाण्याचे बुंद जनावरं वगैरे, तसं त्याचं खालचं काय आहे, मुखपुष्ट. मुख काय आहे त्याचं, मेन कशावर आहे ते अधिष्ठान फळा, त्याच्यावर हे असे जगतावर सगळं दाखवलं त्यांनी. आणि देवाने अलंकार घातलेले. पुन्हा एक पाऊल मागे जाऊ. हे विश्वरूप नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते. 210. या विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंतचा सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने म्हणजे नखशिकांत ब्रह्म हे वाक्य तिथे येते. देवाच्या सगळ्या बाजूला पायाचं, डोक्याचं, डोळ्याचं, पोटाची बाजू या सगळ्या बाजूने पाहिलं तर परब्रह्म नखशिकांत काय, तो परमात्माच नटलेला आहे. म्हणजे शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण सगळे टोटल देव नटलेला आहे नाना. पण
खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे रूप धारण करून त्याचवर परब्रह्माचीच त्याचवर परब्रह्म रूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून सांगू. खुद्द परब्रह्माने स्वतः अलंकाराचे रूप धारण करून, अलंकार कोण झालाय? स्वतः परमात्मा. त्याचवर परब्रह्म रूपी अलंकार घातल्यावर पहा अलंकार कशाने शोभत आहे म्हणून मी सांगू. 11 नंबर म्हणजे सोनाराने काय केलं, एक महिला निर्माण केली. कशाची? सोन्याची. आणि परत नाकात, कानात, गळ्यात, हातात परत काय घातले? आता त्याचं वर्णन काय करायचं तो म्हणला बघा. मग समजा जर एखादा चोर गेला त्याला चोरी करायला, तर तो काय करणार? त्या मूर्तीमधले फक्त अलंकारच काढून घेऊन जाणार की नाही? हा, का त्या मूर्तीतल्या बाई ते सगळे अलंकार घेऊन पळून जाणार? तो म्हणून अलंकार पडले तर चालेल वाटलं तर, आहे की नाही? काय त्याचं रूप केलंय. खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे रूप धारण करून त्याचवर परब्रह्मरूपी अलंकार घातल्यावर, आता हा बाईचा जो पुतळा बनवलाय हा बी सोन्याचा काय एक अलंकारच. आणि त्या अलंकारात परत कानात, नाकात छोटे छोटे अलंकार घातले, कसे दिसणार ते म्हणतात. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र, केवढा मोठा दृष्टांत आणलाय शोधून. हा काय त्याच्या टाकण्याजोगं आहे, काय घेण्यासारखं आहे. आणि तो पुतळा जो आहे तो पण काय आहे? अलंकारच आहे. भगवान कृष्णाचं शरीर हे एक अलंकारच आहे आणि विश्वरूपातून आलेलं. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे जीवन आहे. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळ प्रकाशित होतात, म्हणजे सूर्य आणि चंद्र हे अलंकार, आणि या अलंकाराला मागून तेज देणारा दुसरा. व जी प्रभा महातेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने हे सारे विश्व प्रकाशित होते, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार नाही. असं कोणाला नाही वाटणार. का? त्याला काय सांगितलंय? तुम्ही ब्रह्म आहात. मग तुम्ही ब्रह्म आहे तर मग सगळं जग पाहण्याची काय इच्छा नाही होई. आता निसर्ग पहा, आता भारतभूमी पहा, पण काय म्हणून पहा? अलंकार, सगळं देव आणि त्या अलंकारावर पुन्हा अलंकार. आता जर आपण सृष्टी पाहायला गेलो तर तो निसर्गाचा आनंद नसणार आहे आपला. तीर्थाला गेलं तर तीर्थाचा आनंद नसणार आहे. कशाचा आनंद घेतो आपण? प्रत्यक्ष परब्रह्माचा आला. ते नको कोण म्हणेल? स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या देशात जन्मले आता पहा ना तुम्ही, पण केव्हा पहा? ती दृष्टी घेऊन पहा ना. मग त्याच्या अगोदर काय करणार? तो फोटो काढणार, तेवढे समाधान पाहणार. पण त्यावेळेला तो कशाचा आनंद घेणार आहे? आता फोटोचा आनंद घेणार आहे, खाण्यापिण्याचा घेणार आहे, थंड हवेचा घेणार आहे. त्यावेळेला कशाचा आनंद घेणार तो? हा, प्रत्यक्ष परब्रह्माचा आनंद. ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? आता जो पाहायला गेलाय, सांगा इथे मी विचारतोय, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? आता बघा बरं, त्या सोन्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्याच माणसं, बाया, राजे केलेले. कशामध्ये? सोनाराचं दुकान लय मोठं येतात ते. हा मॉल येतो आणि त्याच्यात ते अलंकार बी घातले आणि सगळेच. आणि आता हा जो बघायला गेलाय, मी नाकावर कसा शोभून दिसतोय असं ते नाकातले काय नथनी असेल ते, हा, तर ती आणि नाक हे दोन्ही कोण झाले? एका जातीचे झाले. तसा आता जो पाहणार आहे ना विश्वरूपाला, तो अर्जुन कोण झाला? आता अर्जुन कोण झाला? बोला ना पोटे बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. परमात्माच झाला अर्जुन सुद्धा.
हो ना, काय वाक्य, ज्या प्रभेच्या कांतीने सूर्य चंद्र मंडळे नाही ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? तर ते जाणतोय कोण? परमात्माच. पण अर्जुनाला त्या ब्रह्माने आपल्या स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत अशी दृष्टीच पडली. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो ते सरळ बघा, ते आता इथे बघा किती ओळीचा अर्थ जरा तिकडे वेगळा असणार आहे. मी सांग, ते दिव्य तेजरूपी शरीर, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? पण त्याचं पुढं वाक्य, पण अर्जुनाला त्या ब्रह्माने आपल्या स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत असे दृष्टीस पडले. पण स्वतःला तो अजून बाजूला ठेवतोय. म्हणजे अजून यथार्थ काय साहेब ओळवाचा 13चा अर्थ? हां, अजून एक त्याच्यातला एक उलगडा आहे की हे अलंकार करावेत हे कोणाच्या डोक्यात घुसेल? ते दिव्य शरीर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? अलंकार घातल्यावर जाणण्याची शक्ती. ते बनवलेत पण त्यानेच असं त्याचं म्हणणं आहे. त्या अर्थावळीचा काय अर्थ आहे? त्या ओळीचा अर्थ साहेब तसंच आहे ना? लागत नाही पुन्हा एकदा वाचा 13. हां, त्याला करमत नव्हतं. मग कसं मॉडेल बनवायचं, कोणत्या मॉडेलच्या गाड्या काढायच्या हे बी कोणाच्या डोक्यात घुसलंय? बरं, ब्रह्माच्यात. आणि तिथून ती बाहेर आलेले, त्यामुळं ते शोभायमानच राहणार. त्याचा करता पण कोण आहे या जगताचा? तर त्या अर्जुनाने पाहिलं का देवाने स्वतः बनवले दागिने स्वतःच्याच अंगावर घातलेले असे दृष्टीस पडले. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वालांना तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. देव आपणच अवयव, आपणच अंग. बघा, देव आपणच अवयव अंग, आपणच यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हत्यारे, आपणच जीव, आपणच शरीर, आपणच झाले आहे. फार काय चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्यानेच ओतप्रोत भरले आहे असे अर्जुन पाहता झाला. ही ओळ घेतलेली आपण निवडकोळ्यांमध्ये. आपण अंग, आपण हत्यार, आपणच देह सगळं. आता याला 15ला ती ओळ चालू पडते बघा, लागू पडते. कोणती? 15ला 11 नंबरची. परब्रह्म आपुलेने अंगे. बघा, लावले आपणच झाले अनेगे, ते लेणी मी सांगे काय सयासारखी 11. बघा, खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे रूप धारण करून त्याच परब्रह्मी रूपी अलंकार घातल्याने ते अलंकार कशासारखे सोपद आहेत म्हणून सांगू. तर कसे सांगू? तर बघा, त्याचं उत्तर आता इकडे येते 15मध्ये. आपणच अंग, आपणच अलंकार, आपणच हात, आपण हत्यार, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. किती घ्यायची आता? 11 घ्यायची आहे की नाही? त्याच्या किरणाच्या प्रखरपणाने नक्षत्राचे फुटाणे होऊन त्या तेजाने मागे हटलेला अग्निही पोळल्याप्रमाणे समुद्रात प्रवेश करावा म्हणून लागला. म्हणजे त्या समुद्रात शिरण्याची इच्छा झाली. मग जणू काय काळकुट विषाच्या लाटा उसळल्या आहेत किंवा महाविजयांचे अरण्यच उद्भवले आहे अशी अविद्या हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे व विश्वरूपाचे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. याच्यावर बाबा एकदा म्हटले होते की हे जे आपल्या जगाचा नाश करायला हे बाहेरचे लोक आले आणि ते आपल्याला हाणून मारून निघून गेले, त्यावेळेला आपली दैवी शक्ती काय शांत होती का? मग आले होती ते कोण होते? ते देवाला तेच वाटलं आता यांना, कारण तो जन्माला घालतो, सांभाळतो आणि मग देव चालन घेऊन गेला. हे जे काही येतात मोठमोठ्या महामाऱ्या त्या सुद्धा कोण आहे? कोरोना नव्हता तो. बघा आता ओळ परत सापडली. काय? मारते मरते पाहे स्वरूप माझे. बस एवढं झालं. तर मारते मरते पाहे स्वरूप माझे. तो जगवतो पण, सांभाळतो पण आणि शेवट पण करतो.
मग जणू काय बरं, हे सगळं जरी तो जगवतो, सांभाळतो आणि मारतो, हे सुद्धा कसं काय खरं आहे की नाही? परत त्याच्यावर परत काय उत्तर आलं, अरे छे, काही झालेच नाही काही. पण हे तुम्ही पाहता म्हणून तुम्हाला आपल्याला त्याचं विश्लेषण चालू आहे. मग जणू काय काळकूट विषयाच्या लाटाच उसळल्या आहेत की महाविजाचे अरण्यच उद्भवले आहेत. अशी अविद्या हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगवल्यासारखे व विश्वरूपाचे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. आपण त्या 16, 17 किती 15चं वर्णन नाही पाहिलं. 15चं वर्णन पुन्हा एकदा पाहू. पहा 15चं वर्णन काय आहे? ज्या वेळेला अर्जुनाने ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला, 14च्या पुढे 13च्या पुढे वाचतोय, तो ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वालांनी तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. आता पुढचं हे महत्त्वाचं आहे. देव त्यांनी काय पाहिलं? देव आपणच अवयव अंग झाला. देव आपणच हे अवयव वगैरे आणि शरीर. तुम्ही म्हणलं त्याने देवाला अंग असते का? असते इथं, ठीक नाही. आपणच हत्यार घेतलेले, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हत्यारे, आपणच जीव आणि व शरीर आपणच झाले आहेत. फार तर काय चमत्कार! चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्याने ओतप्रोत भरले आहे असे अर्जुन पाहता झाला. इथे त्याची मिळवणी आहे. त्याच्या पुढे आता आपण पाहायचे 17 झाली होती ना वाचून. हां, 11 नंबरचा श्लोक वाहते. दिव्य पुष्पे वस्त्रे धारण करणारे, दिव्य गंधाचे ज्याला अनुलेपन केले आहे, सर्व आश्चर्यमय प्रकाशमय अंतरहित व सर्वोत्तमुख असे विश्वरूप भगवानाने त्याला दाखवले. त्या हातातील अर्थ वाचतोय. त्या हातातील असंख्य शस्त्राच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी काढून मग तो कंठ मुकुट याचकडे पाहू लागला. तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती त्याचपासूनच झाली आहे की काय. महासिद्धीची अधिष्ठाने व लक्ष्मी ती शिनली असता जेथे विश्रांती घेते अशी ती अति उत्कृष्ट कमळे त्याचा वास भगवान घेत आहे असे पाहिले. मुकुटावर अनुक्रमाने फुलाचे गुच्छ होते व एकावर एक अशा पूजा बांधलेल्या ज्वाळा जाळ्या असून कंठात अवर्णनीय अशा पुष्पमाला लोळत आहेत. त्यांनी सगळे बाजू दाखवलेले, चांगलं वाईट, हत्यार सुशोभित, वाईट माणसं, ज्याप्रमाणे स्वर्गाने सूर्यतेज नेसावे किंवा जणू मेरू पर्वत सोन्याने मढवलेला आहे त्याप्रमाणे कमरे सभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवास कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वतास पाऱ्याने लिंपावे अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या स्वच्छ उदकाने आच्छादावे, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग तिचा आकाशाकडून बुरखा घ्यावा, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी त्यास दिसली. म्हणजे बरं वाईट सगळं त्याच्यामध्ये सगळं जगत दाखवलं. गुलाब दाखवला, त्याचे काटे दाखवले, त्याची हिरवी पानं दाखवली, गुलाबाचा सुगंध दाखवला. ज्या योगाने मूळ प्रकाशणाऱ्या वस्तूलाही तेच चढते. ब्रह्मानंदाचाही हा जात्याच अति थंड आहे, तरीही ज्याने 10 नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने स्वभावताच गंधयुक्त पृथ्वी जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते किंवा निर्लेप असा जो परमात्मा तोही गंधाचा अनुलेप करतो व मदनही ज्याची उटी सर्वांगाला लावतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील. त्याप्रमाणे एक एक अलंकार शृंगाराची शोभा पाहून अर्जुन भांबावला. देव बसले आहे की उभे आहेत की निजलेले आहेत अथवा कशावर आहेत हे त्या समजेना. डोळे उघडून तो बाहेर इकडे तिकडे पाहतो, तो सर्वच विश्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहे असे त्यास दिसू लागले. म्हणून आता मी त्याकडे मुळीच न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असा मनात निश्चय करून डोळे झाकतो न झाकतो तोच अंतर्यामीही त्यास तसेच विश्वरूप दिसू लागले.
समोर अगणित भयंकर मुखे दिसतात, म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागला तो तिकडेही विश्वरूपाची मुखे, हात पाय तसेच आहेत असे त्यास दिसू लागले. अहो, दृष्टी उघडून पाहिल्याबरोबर सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होता. त्यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही न पाहता ते दिसते, हेच भगवत अनुग्रहाचे नवलाइका. 29 नंबरची ओळ बघूया. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाई सकट नारायणे व्यापून घेतले. 230 ही घेतलेली आहे. 30 वाचली का? 29 वाचायची राहिली का? हां. अहो पाहता कीर प्रतिभासे, येत नवलाव काय असे, परी न पाहताची दिसे सो जाई का. 29 घेतली होती का आपण? अहो, दृष्टी उघडल्यावर पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होतो, यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही न पाहता जे दिसते तेच भगवत अनुग्रहाचे नवलाइका. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा, की पार्थाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच्या सर्वच नारायणाने घनदाट व्यापले आहे. म्हणून एका आश्चर्यारूपी पुरात पडल्यावर तो तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तोच पुन्हा दुसऱ्या चमत्कारिक महासमुद्रात तो पडला. याप्रमाणे असामान्य वैश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनास कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. 31, 30 आणि 29 आणि 31 बघू. 29चा अर्थ वाचा साहेब. असं ना दिसत होते ना. भगवत अनुग्रहाचे नवल नाही ना त्याच्यामध्ये. ती दुसऱ्या ओळीची इकडं वडलेली आहे त्यांनी. दुसरी ओळ काय आहे? 30 वाली, कैसे अनुग्रहाचे करणे, ती तिकडं वडलेली. म्हणजे फक्त किती घ्यायची? 230 क्रमांक. म्हणून अर्जुनाने डोळे उघडे ठेवून कुठे आलो होतो आपण? किती नंबरला थांबलो होतो? 30च्या पुढे आलतो. 32 पर्यंत आलो. हां. दर्शनाचे कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो सर्वव्यापी स्वभावताच सर्वव्यापी स्थभावताच स्वभावताच पाहिजे होतं. हां, स्वाभाविक पाहिजे होतं. स्वभावताच पाहिजे होतं. हां, सर्वोत्तमुख आहे. त्यामुळे आणि तशात अर्जुनाने तेच विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपण सर्व रूपे घेऊन विश्वरूप होऊन राहिला आहे. अर्जुनाला श्रीकृष्णाने ती दिव्य दृष्टी दिली होती. ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तर त्यामुळे दिसावे किंवा मिटले असता तिचे पाहणे बंद व्हावे अशातली नव्हती. अर्जुनाने म्हणून अर्जुनास डोळे उघडे ठेवून किंवा झाकून अशा दोन्ही प्रकाराने किंवा उजेडाने नव्हे तर अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने ते विश्वरूप दिसत होते असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रात सांगितले. व संजय म्हणतो की फार काय सांगू, नाना अलंकाराने भरलेले व ज्याला सर्व बाजूनी मुखे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. हे राजा, आपण सर्व ऐकलेत का? पहा, आता आपल्याला कोणत्या ओळी घ्यायच्यात? ह्या 2 ओळी घ्यायच्यात. कोणत्या? 34. आणि दीपे ईश्वत्मुख स्वभाव आहे त्याची दयावले पांडवले प्रार्थना. आणि दीपे की सूर्य प्रगटे अथवा निमुटले या देखावेची निखुंटे तैसी दिठी नवे जे वैकुंठे दिदली आहे. म्हणून किरीटीसी दोही परी ते देखणे देखे अंधारी. हे संजय हस्तिनापुरी सांगत असे रया. 34 आणि 35. आता हस्तिनापुरात जरी सांगितलं तर हस्तिनापुरात काही पटायचं नाही. म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना उभारणी भरले विश्वतमुख. श्लोक क्रमांक 12. हा, टाइम झाला आपला. किती ओळी वाचल्या आपण? 236 झाल्या का? भरपूर रान उरकले आपले. 236 या 2 ओळी घेतल्यात. बरं, अध्याय क्रमांक 11 आणि ओळी क्रमांक 236ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे
पूर्णविराम देत आहे. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शोनी मत द्यावे बसाय दाने लेखांची व्यंकटी सांडो दया सत्य वीरती वाढो भूता परस्परे नरो मैत्र जीवांचे वेदांचे जिंग जाओ विश्व धर्म सूर्य खाओ तो देवांची तो तेला हो प्राणी जात वर्षत सगळा मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवर्त भूमंडळी भेट तुला होता सदा कल्पत तुझे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते त्या नव पियुषांचे चंद्रमेघांचन नाटक गेला पहिला ते सर्वाई सदा सज्जना स्वैर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई दिली होती भजिंजवादी पुरुषी अखंडित आणि गंधो भजिले विशेष लोकी दृष्टादृष्ट मिळे होवारे एकमये श्री विश्वेश्वराहो आहो दान प्रसाहो येणे वै ज्ञान देवो सुया झाला येणे वै ज्ञान देवो सुया झाला येणे वै ज्ञान देवो सुया झाला. ओम शांती शांती शांती.